हॉररमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आता आहेत आपल्या ह्या हॉरर स्टोरीमध्ये काल्पनिक आहे मित्रांनो. कशाची कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही. तुमच्या फक्त मनोरंजनासाठी आम्ही एक कथा सांगत आहे मित्रांनो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही. तर जिल्ह्यामध्ये हृदय जास्त भीतीला माणूस आहे त्यानं कथा बी पाहू नये मित्रांनो. एक कहाणी फक्त हॉरर स्टोरी आहे, कोणत्या गोष्टीची काही संबंध आहे मित्रांनो. तर तुम्हाला एक कहाणी मी सांगतो मित्रांनो. स्टोरी सांगा ओके. तर मित्रांनो ही स्टोरी 2 स्टोरी आहेत मित्रांनो. तुम्हाला सांगतो नीट आहे का, 2 स्टोरी त्याच्यामध्ये. तर एक असतो मित्रांनो फार जुना हे असतो स्विमिंग पूल चालून असतो मित्रांनो माणूस. तर एक म्हणजे भित्रा माणूस असतो, पोहता त्याचं मित्रांनो. तर पण तो भीत असतो जास्त. तर भीत असतो तर मग थांबतो, कुठं जाऊ नको, मला भीती वाटते तर थांब म्हणते. पण तेवढं ते का थांबतो, मी काय घाबरू नका म्हणतो. थोडा फोन होतो मित्रांनो त्याला मैत्रिणीचा. मग थांबा तुम्ही इथंच लगेच ते मैत्रिणीला घेऊन होतो म्हणतो. घाबरू नका, पोहतो म्हणतो. मित्रांनो पद्धती त्याला भेटतं म्हणते. काय झालं म्हणते, काय नाही विद्यार्थी आहेत का देतो म्हणते. हां आहेत नाही माणूस आहे, जावं लागतं म्हणते. कोण नाही तुला थांबावं लागतं म्हणते. जाऊ नाही नाही हाय माणूस आहे, पोहतात त्याला पण थोडं भीत आहे म्हणते. तर मित्रांनो मग तिकडे तिला त्याच्या मैत्रिणीला बोलत असत, तो पण त्याला अटॅक येते मित्रांनो त्या मासा त्या पाण्यामध्ये. म्हणतात का झालं तर पटकन पळतं मित्रांनो, का झालं तर तेवढ्यात जाते. तर मित्रांनो पाठवडी मार जिंकून त्याला घेऊन यायचे कोणा, मग तुम्ही नाही खेळूंगा तुम्हाला उसी मेरी जान गई अटॅक येते मित्रांनो त्याला जोरात. आणि पाहतो बाहेर काढतो मरतो मित्रांनो. हीच खबर कळते त्या स्विमिंगच्या बालकाला मित्रांनो. मग त्याला म्हणतात तुझ्यामुळे माझं आता हे सगळं आता कोण पोहायला येत नाही काय म्हणतात. तुझ्यामुळे लोकांना कळलं मग स्विमिंग पूल बनवतो म्हणतात. आता का सांगू म्हणते सगळं तुझ्या चुकीमुळं सगळं झालं म्हणतात. आता कसं करायचं म्हणते. काय नाही साहेब म्हणते. आता काय तर सांगा म्हणते. वाचवला गेलो तो पण त्यासाठी करायचं दस त्याला मी लावून सांगा आपल्याला काही येत नाही म्हणते. जेव्हा पाण्यामध्ये पोहताना झटका आला आणि मी काढायला गेलो तो पण तसा जीव गेला निघून असं सांगा म्हणतात. मग अशात ती गोष्ट त्याने सांगतो मित्रांनो. मग असं वाचल्याच्यानंतर पुन्हा मग विचार पडतो आता ही गोष्ट त्यांना मग जातं पोलिसापर्यंत मित्रांनो. पोलिसापर्यंत ही गोष्ट त्याच्यानंतर बी पुन्हा चौकशी होती पोलिसांची बी. मग दवाखान्यामध्ये बी म्हणजे त्या पोस्टमॉर्टम केल्याच्यानंतर बी अटॅक तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होतो मित्रांनो. मग त्याला म्हणजे काहीच त्याच्यावर म्हणजे हे होत नाही मित्रांनो काही. पण त्याला बेगुन्हा सोडून टाकतो मित्रांनो. तसं माणसाची आत्मा असते मित्रांनो. पुन्हा त्याला डबल पुन्हा पोत असेल मित्रांनो. अचानकच त्याची आत्मा त्याला पाण्यात ओढून घेऊन जाते मित्रांनो. पायावरती खाली पाण्यात खेचते मित्रांनो. बचाव 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 म्हणते. म्हणे तुम्ही सोडून तुम्हाला उसी मेरी जान गई म्हणते मित्रांनो. मग ते म्हणल्यानंतर मग खाली ओढून जातो मित्रांनो. मग सगळे पोरं पोसत क्या सर तुम्ही पानी में क्यों नीचे आओ म्हणते. पानी में क्यों कूदे म्हणते तुम क्या तुम्ही मुझे कोई तो खिंचा म्हणते यहाँ से. कोई नहीं खिंचा हम तो यहीं थे म्हणते. क्यों कर रहे ऐसा तुमने कुछ चिल्लाया कि कोई डूब रहा है क्या म्हणते. उसे बचाना आया था कोई नहीं डूब रहा तुम्हें क्या हुआ म्हणते. हाथ तो खरे मैं सर तुम्हारे म्हणते. नहीं नहीं अभी हाथ कोई तो डूब रहा था ना म्हणते. मैं अभी छलांग मारा म्हणते. कोई तो डूबता दिख रहा म्हणते मेरे को इसलिए तो मैं छलांग मार के उसको निकाल रहा था म्हणते. नहीं नहीं तुम्हारा कोई तो रहम होगा म्हणते. म्हणते क्या हो रहा म्हणते म्हणजे जाते मित्रांनो. मग त्याला पुन्हा घरी जाते तर पाणी वे त्याच्या घरी जाते तर घरामध्ये पाणी वगैरे असं वाटतं शेतात त्याला असं सीढ़ियों वगैरे असं. तर म्हणते मुझे बहुत ही सर दुख रहा म्हणते. कुछ तो क्या हुआ क्या होणार आहे म्हणते. कॉम्प्रेशनमध्ये कुठं भाग घ्यायचं तब्येत खराब आहे म्हणते. तर कुठं कॉम्प्रेशन भाग घेऊ शकत नाही म्हणते मी. आणि ते जे मेलेला माणूस आहे तेच मला मारायचा प्रयत्न करायला म्हणते आत्मा होऊन. मला 100% माहीत आहे त्यांनाच आहे म्हणते. मग त्यांना मग तिथल्या अक्षय स्विमिंग पूलवाला म्हणते की बाबा का झालं असं करायलाच म्हणते. विद्यार्थी म्हणतं वेगळंच कधी करायलाच म्हणते. तसं नाही म्हणतं सर म्हणते आज तेच माणूस मिळले जे आहेत म्हणते त्यांनाच बरोबर उडवले त्यांनाच पाहायला वळले हो बघा नशात पाहायला म्हणते. नाही होऊ शकता तो तिथेच कोणतं माणूस तुला ओढून केलं असं म्हणते. कोणते कशा मेरे माणूस कसं जीवन तुम्ही तुला असं पाहू शकतो म्हणते. तुम्हाला कुठं रहा जाओ तो आपण दिखाओ म्हणते. छुट्टी लो जाऊ छुट्टी म्हणते. छुट्टी घेते म्हणते 2-4 दिवस. घरात बी सगळं पाईपलाईन पाण्याची यायची काढा होतो म्हणते. पाणीच नको घरामध्ये असंच मजा घेतली नाही म्हणते. मग तेवढ्यात मित्रांनो ह्या माणसाला तरुण कोणतं फोन तिच्या मैत्रीचा ते फोन म्हणजे एक बचाचा असतं बाईक चालू घेऊन त्यानं सेम मी उडूया मी मरायला म्हणून फोन करत असतात त्याला पाण्यात तो फोन. तुम्ही पानी से बचाने का ये रास्ता मैं कूदूंगी तुम मुझे बचाओ तुम पानी से तुम्हारा डरना कम नहीं हो रहा म्हणते. मित्रांनो
ते भूत बायचं रूप घेऊन ते पाठ उडी मारतात मित्रांनो. उडी मारतात त्यांना वाचवलं जातं. तर तेच बाईचं रूप असतं तर त्याच माणसाचं रूप येते. त्यामध्ये मीच तुला खोटं बोलून आणलं म्हणते बाईचं रूप घेऊन, आणि तुला मी तेच मारावं मग त्यासाठी बोलवा म्हणते. नंतर पाण्यात धरून मारते मित्रांनो, जीव मारू टाकतात. मग फिरून ते कुठे गेला म्हणते त्याला म्हणते तुम्ही तो अभी तो फोन करके बुलाता ना उसे. मैंने मैं तो अभी आया हूँ. फिर अभी कहाँ गया म्हणते. स्विमिंग पूल तू गए तुमको फोन किया म्हणते अभी. अरे कोई तो दुसरा जाऊन बघतो तो पण मित्रांनो ठार मारला असते मित्रांनो. ही होती अशी कहाणी मित्रांनो. तर आपलं तुम्हाला कसं वाटतं काय नाही मला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा मित्रांनो. आणि तुम्हाला कसं वाटलं काय नाही मला नक्की कळवा मित्रांनो. सध्या आम्ही नवीन कहाणी सांगत असतो मित्रांनो. तुम्हाला कसं वाटतं काय नाही मला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं काय नाही. तर मित्रांनो मग आता ही कहाणीचा मेन पात्र जे मेन होते मित्रांनो, फक्त ही तुमची काल्पनिक कथा होती यासाठी तुम्हाला कळवत आहोत मित्रांनो. तर तुम्हाला कशा प्रकारे कशी वाटली कहाणी आम्हाला नक्की कळवा. तर दुसरी कहाणी होती मित्रांनो आपली दुसरी कहाणी मित्रांनो आपली जी एक ह्याची आहे मित्रांनो. ती फारच वेगळ्या नमुन्यामध्ये बनवली आहे मित्रांनो खास. आणि एक तर चांगली एक निमित्तानं आपण एक चांगल्या प्रकारची म्हणजे एक चांगल्या प्रकारे घडवलेली आहे मित्रांनो ती. अशी कथा आहे मित्रांनो ती. तर थोडंसं तुम्हाला सांगू मित्रांनो 2 मिनिट. ती आहे मित्रांनो एका फिल्म स्टारची मित्रांनो. एक फिल्म स्टार असते मित्रांनो, कल्पना म्हणणारी मित्रांनो. आणि मग तिला कोण बी प्रोड्युसर आपलं निर्माता मित्रांनो पिक्चरमध्ये घेत नसते. मग प्रयत्न भरपूर करते मित्रांनो तिनं. ही दुसरी स्टोरी आहे मित्रांनो कहाणीची. पहिला पार्ट संपला आहे, दुसरा पार्ट आहे मित्रांनो. मग ती ही एक म्हणजे ॲक्टर असते मित्रांनो. मग ती प्रोड्युसर त्याला म्हणजे कसा मित्र पिक्चरमध्ये काम दिसतं तिला प्रयत्न भरपूर करतो मित्रांनो. त्याचं नाव कल्पना असते. मग ती भरपूर प्रयत्न करते तुला पिक्चरमध्ये कोण बी एंट्री देत असते मित्रांनो. मग ते प्रत्येक पिक्चरमध्ये चालू प्रोड्युसर कोणतं मला पिक्चरमध्ये घेतच नाही म्हणते. आणि माझं तर मन उडवलं मग त्याच्यामध्ये आता काय करावं काय समजा नाही म्हणते. दुसरं एक असतं निर्माता म्हणजे लेखक असतं मित्र लिहिणारा कहाणीचा. तर कहाणी लिहितो आहे मग त्या कहाणीचं पात्र तुला मी माझ्या कहाणीची पात्र तुलाच करणार आहे म्हणते. आणि तुला हिरोईन बनणार आहे म्हणते. जे मी पूर्ण पिक्चर लिहिले का म्हणते त्याच्यामध्ये हिरोईन सर्व तुला देणार आहे म्हणते. आणि तुला म्हणजे हिरो तुला दिलं तरच मी पिक्चर काढणार नाही तर काढणार आहे म्हणते प्रोड्युसर सांगून म्हणते. मग हे म्हणते काय म्हणा असं खरं सांगलं म्हणते मी. आणि तुला हिरोईन करणार राहायची आणि ज्या प्रोड्युसरने तुला हिरोईन केलं नाही तुला हे देतच नाही म्हणतं. मग हे लेखकचं कामच हे जे कहाणी लिहिलं ते देतच नाही म्हणते यूट्यूब त्या. तर म्हणते वा छान गोष्ट आहे म्हणते. मला चक्कर येत अचानक मित्रांनो. चक्कर येत तर केव्हा ठरवा तुम्हाला दाखवली बघते मित्रांनो. याला कॅन्सर आहे कळतं मित्रांनो कॅन्सर आहे आणि लास्ट स्टेजवर आहे ना जगत नाही सांगते. अरे बापल्या म्हणते. मग याला अजून मग जास्तच होतं मित्रांनो. तर काय म्हणते मध्ये ते म्हणते घेऊन तिथली मारणारी म्हणते कल्पना होणारी मी तुझी पूर्ण कहाणी वाचली म्हणते कशी होती काय ते पिक्चरची पूर्ण ते तुझे फार छान आहे म्हणते कहाणी. तुझ्या पिक्चरमध्ये मला सुरू देण्यास का म्हणते. हो तुला देणार तू अशा कोणाला देणार नाही. नंतर मी कहाणीच गेली ठेवून टाकणार म्हणते. कोणाला देणार म्हणते कहाणी. तू कथातले देणार नाही तर देत नाही म्हणतो कोणत्या प्रोड्युसरला म्हणते. बरं चांगली गोष्ट म्हणते. आणि तेवढं तिला अटॅक म्हणजे जास्तच कॅन्सर झटका येतो मित्रांनो. आणि तिनं मला देण्यास मला तुला देणार म्हणतो पण तिनं मारतो म्हणते मित्रांनो. मग ती मिळाल्याच्या नंतर पुन्हा मग ते मग तिला मरून 8-10 वर्ष होतं मित्रांनो. मग त्या लेखकचीच कहाणी कोणतं चोरून मित्रांनो कोणतं प्रोड्युसर दुसरीकडे अजून पिक्चर चालू करत असतो मित्रांनो. जसं पिक्चर चालू केली ती मी गेलेली भूती मित्रांनो त्या ह्याच्यामध्ये कॅमेरा समोर अचानक जसं असतं मित्रांनो प्रत्येकाला. मग बारा असं होतं मित्रांनो. मग फारच घाबरलं. मग गाडी अचानक हेरू समोर जाऊन हेरूला घालत असतं मित्रांनो. ड्रायव्हरला पाडून ड्रायव्हरला मारत असतं. त्यावर म्हणते काय ना काय अजिबच व्हायला म्हणते. काय गोष्ट म्हणते कोणा म्हणते ही असं व्हायचं कारण काय म्हणते. म्हणजे बार कोण येत आहे म्हणते. पुढचाला म्हणते मी काम करणार म्हणते. मग एक माणूस फक्त म्हणते ही तर कल्पनाची मी स्टोरी बनवली माझी स्टोरी कोण चोरून घेतलं म्हणजे ना ह्याला कळतं मित्रांनो. जे लेखक असतं का त्याला कळतं माझी स्टोरी कोणतं चोरली आणि माझं कोणतं पिक्चर काढायला.
तिला प्रोड्युसर जाऊन आहे भांडतो, माझी स्टोरी कशी काढलास तू म्हणते, माझी स्टोरी कशी तुला कोण दिली म्हणते. मग तुझ्या स्टोरीमुळे तेवढं व्हायला म्हणते, कोणतं येऊ राहिले माझ्या स्टोरीच्या मध्ये येऊ राहिले, आड येऊ राहिले, कल्पना सांगायला आणि आम्हाला पिक्चरमध्ये सगळं वाटलं व्हायला म्हणते, पिक्चर स्टोरीज होऊ द्या गेले म्हणते म्हणजे कंप्लीट. कल्पना? हां म्हणते, हो कल्पना आहे म्हणते, मालूम म्हणते कल्पना, मग उसे मोहब्बत करता का म्हणते, प्रेम करतो तो, सांग लग्न करणार होतो, तिलाच मी माझ्या पिक्चरमध्ये हिरोचा रोल देणार होतो म्हणते. अरे बापरे म्हणते, मग तिनं 10 वर्षाखाली मिळली म्हणते. आणि मग आता कसं करायचं, आता काय करू नका म्हणते, पिक्चर करू नका, काढू नका म्हणते, नाही तुम्ही पिक्चर काढतो मग सगळ्या मारा, तुमच्या सगळ्याच मारून टाकतो म्हणते नाही तर मग प्रोड्युसर बघते मित्रांनो, म्हणते मी एवढा मोठा पैसा खर्च केलो, म्हणजे कसं माझा रोल कसं करता म्हणते हिरोने दुसऱ्या, आणि तू करा गेल्यावर मग माझी एवढं मोठं पैशाचं वाटव होतं म्हणते, हे पिक्चर मला करायचं असं म्हणते साईन ऐक ना म्हणते, पिक्चर काढता असेल मित्रांनो त्याने. मग अचानक ते कल्पनामध्ये बघतो त्यांच्या समोर येते मित्रांनो, समोर अरे कोणावर तर चिक म्हणते अंदर, म्हणते तुम्ही हे रोल करणार म्हणते, त्या प्रोड्युसर सांगते वहाँ से वो कब्रिस्तान से आना है तुम्हें, हवा चलेगी जोर से और तुम्हें पुकारते आना म्हणते, और कहाँ हो तुम पुकारते आना म्हणते, अच्छी बात आहे म्हणते. मग ते तुम्ही ते निर्माते येते म्हणते, कहाँ हो तुम म्हणते, तेवढ्याच आत्महत्या मित्रांनो त्या कल्पनाची समोरच. आणि हा प्रोड्युसर घाबरतो, अरे कोण आहे म्हणतो, मध्ये सुरू म्हणते कोणतं, हां मैं हूँ कल्पना, आप तुम्ही जिंदा छोडूंगी म्हणते मित्रांनो. मग ते सगळ्या समोर येऊन त्या प्रोड्युसरचा ठार मारते मित्रांनो, प्रोड्युसर ठार मारताच ही कहाणी संपते मित्रांनो. म्हणजे कल्पनाची जी आत्मा असते मित्रांनो, त्या प्रोड्युसरला मारल्यानंतर मुक्त होते मित्रांनो. आणि मग ती कहाणी तिथं संपते मित्रांनो. म्हणजे कहाणी पात्र जे मित्रांनो सगळं कहाणीची असते मित्र काढायची पिक्चरची, तिथं क्लोज करून टाकतात मित्रांनो. ती फाईल आहे ती आपल्या लेखकची ती फाईल ती जवळ टाकतात मित्रांनो. कल्पनाची पिक्चर जे साईन करायची द्यायचं होतं मित्रांनो त्या ह्याला कल्पनाला, ती फाईल टोटल जवळ टाकतो, पिक्चरची लेखक जवळ टाकतो मित्रांनो. मग ती कल्पनाची कहाणी तर समाप्त होतो मित्रांनो. त्या प्रकारे कल्पना निघून जाते कायमचीच. हे स्टोरीचं तत्व असं होतं मित्रांनो की कहाणीचा मेन उद्देश कल्पना होता मित्रांनो. जो ती पिक्चर स्टोरी चालू होत असताना तिथे येत असते मित्रांनो, आणि जेव्हा पिक्चरचं पूर्ण लेखकाचं पूर्ण कागदपत्र सगळं जवळ टाकतं मित्रांनो, आणि प्रोड्युसरला मारून टाकतं मित्रांनो ह्या कहाणीमध्ये. नंतर ती त्याच्या रेकॉर्ड जे जास्त मित्रांनो त्याची कहाणी असते का जवळ टाकते, तेव्हा त्याच्या आत्म्याला मुक्ती भेटते मित्रांनो. तर मित्रांनो ही कहाणी कशी वाटली कहाणी आम्हाला कळवा मित्रांनो. ही कहाणी फक्त 2 मिनिटाची होती, आणि तुम्हाला कशी काय वाटली कहाणी आम्हाला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर जरूर करा मित्रांनो. ओके, बाय बाय.